काय करावं ते अजिबात कळत नाही. आमचे गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आवाज आणि ते जवळ पखवाज घेऊन उभा राहायचे असं आणि अभंग असायचे. भावे गावे गीता ऐके नाही शुद्ध करोनिया चित्तय पुऱ्या थाप टाप. त्या पखवाज वादकांनी लाड त्यांच्याच पाठवून मारले. ते म्हणे अरे हे काय धूम आहे का? तुम्ही हसताय पण मला आवाज येत नाही तुमचा. तुमचा माझा हा दुरावा झालाय. नाहीतरी संन्यास दुराव्याच लक्षण आहे. काय करावं विठाल. आणि तुमचे कोणत्या चॅनलचे 3 कॅमेरेत मला माहित नाही, पण तुम्ही लोक असं दारिद्र्यासारखं वागत जाऊ नका. एक कॅमेरा ऑडियन्सला ठेवला पाहिजे, म्हणजे कोणाला श्रवण करण्याला टिपता आलं पाहिजे. कोण प्रसन्न आहे, ऐकतंय का, कोणी मन लागलंय का त्याचं, का फारच चेहऱ्यावर वैराग्य उमटलेलं आहे, हे तुम्हाला स्कॅन करता आलं पाहिजे. अगदी शेवटच्या लोकांपर्यंत बघा. ते मागून येणारे जे लोक आहेत ना पडद्याकडचे, ही मधली जी गल्ली आहे ना ती पॅक करा. तिकडे जागा नाहीये. मध्ये या मध्ये ही कॅमेऱ्याची जी लाईन दिसते ना, ही जागा पूर्ण भरून काढा. त्यांना घेऊन या आणि तुम्ही थांबा तिथे. लोकांना जागा पुरत नाहीये. पूर्ण ग्राउंड गच्च भरलंय. ही मधली जागा का ठेवलीये कळत नाही. मला आज वाईट वाटलं, एवढ्या जागेतून मी एकटा आलो. धन्यवाद. असा मंडप, असं स्टेज, असा ऐश्वर्य असल्यावर न जाणे कधीतरी असं वाटतं जीवाला, आणि जीव आहे तो वाटू शकतं त्याला. चला श्रोते हो, शांत बसा प्लीज. पार्लमेंट मेंबर सायलेंट. मला कामकाज तहकूब करायची वेळ आणू नका. 1 तासभर कीर्तन करू द्या. विश्व आणि जगत दोन्हीचा अर्थ एकच आहे. बेटा तुझं नाव मला माहिती नाही. मला 95 साली मला एक गाडी घ्यायची होती. दारिद्र्य होतं, गरिबी प्रचंड होती. काय करावं कळत. परंपरा जुनी माझी, पण सांपत्तिक वैभवाचं दारिद्र्य आलं. म्हणजे विद्वत्ता, ज्ञान, पारमार्थिक संस्करण घरात होतं. सांपत्तिक शब्दाचा अर्थ आर्थिक पाठबळ नसणे. कारण द्रव्येन सर्वे वशाः सर्वे जनाः कांचनम् आश्रयन्ते. द्रव्याविना कुठेच किंमत सद्यस्थितीला नाही, असा एकंदरीत कलियुगातल्या प्रथम चरणातला हा विज्ञान युगातला कालखंड आहे. त्यामुळे जरा दुःखी झालो. आणि महादेव महाराज राऊत, कूटचिंतन प्रवक्त्या आणि मी, आमच्या दोघांना प्रीमियर पद्मिनी गाडी घ्यायचा छंद लागला. बीड जिल्ह्यातून आरंभाला गाडी घेतली आमचे इंगळे महाराजांनी. आता आपल्यात एखादा बुवा श्रीमंत होऊन नवी गाडी घेतल्यावर आपल्याला देखवेल, त्याला बुवा कसं म्हणावं हे तुम्हाला न कळावं. धन्यवाद. चला, म्हणून मी आणि राऊत महाराज मुलुंडला चेक नाक्यावर मुंबईला सेकंड हँड गाडी घेण्यासाठी गेलो. ऐकताय काय? एक 95,000ला टापटीप केलेली गाडी मला मिळाली, टचअप केलेली. आपल्या नशिबाला जुन्याच गाड्या नव्या कोण देणार आहे. म्हणजे एकदम अचानक घ्यायला एवढं द्रव्य कुठून आणायचं, म्हणून मी आपला तिथे गेलो, गाडी आणली आणि ड्रायव्हर गावातला लावला. त्याला ते पैसे ठरवले, त्याच्या हातात चावी दिली आणि तो गाडीकडे येताना मला म्हणाला, कोणती गाडी आहे? मी म्हणालो, धवल शुभ्र. तुम्हाला मराठी कळत नाही काय? यायले काय बोलावं, यांच्या सामने बुमलुंब कळत नाही तुम्हाला? धवल शुभ्र गाडी. ड्रायव्हरनी चावी ठेवली, निघाला. म्हणलं का रे? म्हणलं घेतली तर व्हाईट घ्या, नाही तर गाडीच नको. दृष्टांत संपला. अरे धवल शुभ्र आणि पांढरी दोन्हीचा अर्थ एकच आहे. तसं विश्व आणि जगद्गुरु दोन्हीचा भाव एकच आहे. आता पुढचं वाक्य तुम्हाला बोलणार आहे, पण टाळ्याची अपेक्षा आहे वाक्य कळल्यानंतर. दिहू वैराग्य धाम आहे, नीट ऐका. अलंकापुरी हे जुनाट शिवपीठ आहे. पंढरपूर महायोग पीठ आहे. पैठण प्रतिष्ठान पीठ आहे. असो मुक्ताई हे ज्ञानपीठ आहे. पुढचं वाक्य ऐका. पण वारकरी संप्रदायाचं आद्य धर्मपीठ नाशिक जिल्ह्यात त्रिंबक निवृत्तीनाथ दादा आहेत, लक्षात घ्या. निवृत्तीनाथ
विश्वगुरेत श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयेत. खंडोबा, कुलदेवी, कुलदैवत, ज्योतिबा, पांडुरंग, गणपती, दत्तात्रय हे जसं त्या त्या वंशाचं कुलदैवत असतं तसं ज्ञानोबराया अमृतानुभवान म्हणाले माझं आश्रय दैवत श्रीमन निवृत्तीनाथ दादा आहेत. आणि त्यांच्या चरण सानिध्यात संन्यास्तांचे वारकऱ्यांचे स्थान आजही देखण्या स्वरूपात तिथे दिसतात. कुशावर्ते करिता स्नान, नॉट रामकुंडे करिता स्नान, कुशावर्ते असं म्हटलेलं आहे. कुश नावाच्या गवतानं पाण्याला आवरल्यामुळं कुंडाचं नाव झालं कुशावर्त. ऐका ऐका, अपरिचित विषय तुम्हाला मी देणार आहे. आता तिथे त्रिंबकला गेलं की एक पर्वत आहे आणि त्या पर्वताचं नाव तुमच्या पाठातले ब्रह्मगिरी पर्वत. परंतु स्वामी परमहंस परिव्राजकाचार्य सागरानंद स्वामी मी आणि ते चर्चा करताना परशुराम कल्पसूत्र नावाचा ग्रंथ काढल्यावर त्याला हायलायटरने अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यात वर्णन असं आहे, भगवान परशुराम रेणुकानंदन जमदग्नी पुत्र आणि अनुसयात्मज भगवान दत्तात्रय जेव्हा पर्वताच्या रांगेत गेले तेव्हा अद्वैत श्रीविद्या नावाचं ज्ञान दिलं आणि ब्रह्मदेवानी कौल दिल्यामुळे पर्वताचं नाव पडलं ब्रह्मगिरी. पण कौल दिल्यामुळे त्याचं दुसरं नाव आहे कौलगिरी पर्वत. कौलगिरी पर्वत, ब्रह्मगिरी, कुशावर्त आणि त्रिंबकम यजामहे. आता त्रिंबकम यजामहेच्या काही भूमिका मांडतो अभ्यासकांच्यासाठी, ते टाळ्या देतील उत्स्फूर्तपणे. वाक्य असे, त्रिअंबक म्हणजे महादेवच काय, तर असा त्याचा अर्थ केवळ होऊ शकत नाही. दुसरा अर्थ असा आहे, अंबिका म्हणजे स्त्रिया, अंबिका म्हणजे महिला, अंबिका म्हणजे भगवती, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. बरं एवढंच नाही तर अंबिका म्हणजे शंभू आणि अंबिका म्हणजे शिव आणि पार्वती, ब्रह्मा आणि सावित्री आणि विष्णू आणि लक्ष्मी या तिघा समवेत त्या तिघीजणी थांबल्यामुळं लिंगाचं नाव आहे त्रिअंबक. एक भाव. दुसरा भाव असा आहे, राघवेंद्र रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. हे भगीरथ, सगर, दिलीप, हरिश्चंद्र यांच्या वंशातले, परंतु यांनाही त्रिंबक नाव आहे. तुम्ही म्हणाल कसं? त्याच्या हातात जो चाप आहे म्हणजे धनुष्य बाण आहे त्याचं नाव त्रिंबक चाप आहे. हा मिळाला कोणाकडनं? शंकराकडनं, म्हणून त्याचं नाव त्रिंबक आहे. तिसरं कारण, त्याला 3 आया आहेत, कौसल्या, सौमित्रा आणि कैकई. 3 मातेचा पुत्र असा जो तो त्रिंबकम यजामहे. अशी संगती आहे, यांना कळत नाही ते, त्यामुळे हे प्रसादाच्या लायक आहे सगळेजण. विठाला 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 काय झालंय दीदी, कीर्तन प्रदोषणामुळं ऐकणाऱ्यांच्या कानाचं वाटोळं झालंय. त्यामुळं कीर्तनाची मेथड, पद्धत, गणित, वजाबाकी, बेरीज आणि भागाकार या लोकांना कळत नाही. हसणं, गाणं, धिंगामस्ती, एखादं भजन यात हे तल्लीन होतात. भजन नसावं का? असावंच. मगवा जे भजन झालं गुलाबबाबांचं, त्यावेळा ते जे भगव्या वेशातलं लिकरू नाचत होतं ते पण अंतःकरणाचा ठाव घेत होतं. ती वृद्ध माता चिपळ्या घेत होती आणि इथे एक पंजाबीवाली पोरगी होती, तिने पण हातात चिपळ्या घेतल्या आणि ती पण नाचत होती. कथा कीर्तनात डुललं पाहिजे, गायलं पाहिजे, पण केवळ डुलणं आणि केवळ गाणं म्हणजे कीर्तन आणि कथा नाही, तर तत्वज्ञान हा त्यातला अंतिम गाभ आहे. अंतिम गाभ आहे. दुधात लोणी जसं महत्वाचं आहे तसं कीर्तन कथेतला भाव एक्झॅक्टली काय, तुकोबारायांच्या कथेच्या ग्रहणात श्रवणाचा तुम्हालाच फायदा काय? उत्तर देतो, कथा भागीरथी स्नान जे करीती तयाची उद्धरती पूर्वजते. म्हणजे आईकडच्या 21 आणि बापाकडच्या 21 अशा दोन्ही पक्ष पाही उद्धरती, अशी त्याची संगती आहे. त्यामुळं कथा महत्वाची. मला तुमची कथा फावली म्हणजे वेस्टेज, विनाकारण अनावश्यक चर्चा नाही, सूत्रवत आरंभ ते सांगता, याला षडलिंगात्मक बांधणी म्हणतात. आणि ती उत्तम तुम्ही केली म्हणजे माझ्या अंतःकरणाचा आशीर्वाद असा आहे, भविष्यात तुम्ही आपल्या महाराष्ट्रात मारुतुंभरा आणि कणकेश्वरी सारख्या ग्रीप घ्याल यातील मात्र शंका नाही. असो, चला. त्रिंबक या तीर्थक्षेत्रामध्ये सदाशिव आहेत म्हणजे महादेव आहेत आणि तिथेच सदाशिवाचा अवतार आहे निवृत्तीनाथ दादा. त्यांचं असं म्हणणं आहे,
उपजे ते मरे मरे ते ते झुरे उपजे ते मरे मरे ते ते उपजे मरे मरे ते झुरे 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 जन्मयर धारे एक रूप जन्मयर धारे एक रूप जन्मयर धारे हे कृष्ण नाम गोपी संग उपजे ते मरे मरे ते ते झुरे. काय तत्वज्ञान मांडलंय हे आचार्यांना, सैद्धांतिक वेदाला, उपनिषदाला, महाराष्ट्रातल्या संताला सगळ्याच्याच अंतःकरणाचा ठाव घेणारा विषय उपजे ते मरे. तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही, पण ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू पक्का आहे. या उलट कदाचित या प्रभागात परिसराचं काही म्हणणं वेगळं असलं तर माझं काही भांडण अजिबात नाही. उपजे ते मरे मरे ते ते झुरे. आता इथे काहींना असं वाटतं की जन्मला, जगला, मेला, दशक्रिय कर्म त्याचं केलं, किंवा यती असला समाधिस्थ झाला, बैरागी असेल तर साकतवासी झाला, वारकरी असेल तर वैकुंठवासी झाला, आणि कुठे गेला हा पक्का अंदाज नसेल तर कैलासवासी झाला. असे काही अंदाज आपल्याला वर्तवता येतात. अपडेट सांगता येत नाही ना नेमकं एक्झॅक्टली, पण चला त्याच्या कर्मानुसार जो जिथे गेला. जीवाहा एकहा कहा गच्छती, त्याचं उत्तर आहे जीवाहा एकहा परलोक मार्गे गच्छती चितायाम एव तिष्ठती. चितेवर मांडलीला जळल्या जातो, शरीर त्याचं संपल्या जातं, आत्मा मात्र अजरामर कायम असतो, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अज्य अव्य. वेदांत तत्वज्ञानानं आत्म्याची व्याख्या केली. नयनं छंदंती शस्त्राणी नयनं दहती पावकाः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे आत्मतत्व ब्रह्मतत्व कायमय, त्याचा नाश नाही. तरी श्रद्धांजली वाहणारी पांढरपेशी काही पुढारी आणि काही लोक त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती मिळावी ही परमेश्वराला प्रार्थना आहे अशा चुकीच्या वल्गणा करतात, नको तसं बोलतात. त्यांच्या मृत आत्म्याला शांती असेलच कशी, त्यांना देह मिळावा, सत्कर्म घडावं असं म्हणावं. पण त्यांच्या मृत आत्म्याला आत्मा मरतच नाही, तो कायमच आहे, ब्रह्मतत्व संपतच नाही. परंतु काहींचं मत असे, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मौज करा, मजा करा, गाडी घ्या, बंगला घ्या, एसी लावा, पीयूपी करा, पैसे नाहीत कर्ज काढा, तूप घ्या, आनंद लुटा. यावत जीवम सुखम जिवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. षष्ठीये देहस्य. व्याकरणाच्या नियमाप्रमाणे श्रोते हो, मौज मजा करा हे मत नास्तिक मतवाद्याचं नाही. हा चुकीचा गैरसमज आहे तुमचा. हे चार वाकाचं मत आहे. वाक, वाघ म्हणजे वाणी, आपल्या चार वाणीनं बोलताय चार वाक. आता नास्तिक कुणाला म्हणायचं एक्झॅक्टली? नास्तिको वेद निंदकः.
कीर्तन करतो, बुक्का लावतो, माळ घालतो, दिंडीत चलतो, भजन करतो, कथा करतो, साधूंच्या आखाड्यात आहे, पण वेदाची निंदा कळत नकळत करतो वा वेद अंगाची करतो. वेद अंगाची म्हणजे उपनिषद, पुराण, वाङ्मय याची निंदा त्याच्याकडनं घडत असेल तर वेद बाह्य लंड, बोले तो पाखांड, त्याचे काळे तोंड जगा माझी. अशा मूर्खांचं श्रवण करू नये. विठाला वेदा सर्वहितार्थाय वेदोखिलो धर्ममूलम. वेदमार्गी मुनी गेले. कितीतरी प्रमाण देता येतील. किंवा वाचा बोलू वेदनीती, करू संती केले ते, इत्यादी इत्यादी. श्रोते हो, निंदा करतो तो नास्तिक. नास्तिक स्वतंत्र आहे, आस्तिक स्वतंत्र आहे, चार्वाक स्वतंत्र आहे, निरीश्वरवादी स्वतंत्र आहेत. हल्ली क्षमा मागतो, दिदी ते करत नाहीत, पण अन्य काही कथाकार द्रव्य मिळालं की कोणाच्याही कथा सांगतात. निरीश्वरवाद्यांच्या कथा आपण सनातनवाद्यांनी सांगू नयेत, हा माझा ठाम निश्चय. पटलं बोलवा, नाही तर कधीच बोलू नका. माझी भूमिका ही स्वच्छ आहे. विठाला श्रोते हो, उपजेते मरे. भारतीय तत्वज्ञानात जन्म झाला, प्रसवला की त्याचा मृत्यू डेफिनेटली पक्का ठरलेला आहे. पण डार्विन अशा एका मताचा मतप्रवर्तक आहे. डार्विन नावाचा तत्ववेत्ता, त्याचा उत्क्रांतीवाद आहे. आणि उत्क्रांतीवादात तो तत्वज्ञान असं लिहितो की जन्म झाला की मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. पण पुढचं वाक्य ऐका. डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे, पण भारतीय आचार्यांचा क्रांतीवाद आहे. क्रांतीवाद आहे. म्हणून डार्विनशी तत्वज्ञान आपलं जुळत नाही. आता घरातली घरात निदान एक मत असावं, म्हणजे क्षमा मागतो कळण्यासाठी यांना. आचार्य मंडलेश्वरांचं जे मत आहे ते आखाड्याच्या श्रीमहंताचं असावं, आणि मग त्याच्या समवेत जे 5 प्रमुख प्राण आहेत त्यांचं असावं, किंवा संस्थाध्यक्ष प्रधान आचार्य आहेत त्या अध्यापकाचं मत असावं, आणि अध्यापकाचं जे मत आहे ते विद्यार्थ्यांचं असावं. घरात थोरला जो सदस्य आहे त्याचं जे मत आहे ते मधल्याचं, धाकट्याचं, सुनेचं, नातवंडाचं असावं. वारकरी संप्रदायाच्या कुटुंबाचे लीडर आहेत श्रीमंत निवृत्तीनाथ दादा. दादांचे बंधू ज्ञानोबा आहे. एक नातं हे ब्लड रिलेशन आहे, आणि दुसरं नातं आहे गुरु शिष्य परंपरेचं. ते असं आहे निवृत्तीनाथ ज्ञाननाथ. ऐकताय ना? ज्ञाननाथ, गुरु निवृत्तीनाथ, गुरु गहिनीनाथ, अशी मागे यादी आपल्याला घालवता येईल. श्रोते हो, गुरु तत्वालाही तडा जाऊ दिला नाही, आणि रक्ताचं नातं म्हणून घरातल्या थोरल्याच्या शब्दालाही धक्का न लागू देता ज्ञानोबारायन जरा टर्न घेतला, वळण घेतलं, आणि ज्ञानोबाराय म्हणाले, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ओंकार महाराज आणि कैलास महाराज हा टर्न असा घेतलाय. दादा तुम्ही म्हणतात ते खरंच आहे, उपजे ते नासेच, परंतु कथेत कीर्तनात आलेल्या सज्जनाला आपण जर म्हणालो आजच्या कीर्तनानं, आजच्या कथेनं तुमचं सगळ्यांचं पूर्ण वाटोळं होऊ द्या, तुमच्या घरादाराला आग लागू द्या, आणि तुमचं सगळं धन आमच्या मठाच्या कामाला येऊ द्या, तर हे आपल्याला फुलांच्या ऐवजी पैजराचा हाल घातलील असं मला वाटतं. तुम्ही हे तरी कळतंय की नाही तुम्हाला? निदान वास्तुशांती दिवशी कीर्तन ठेवल्यावर बुवा उदास नसावा. श्रीमंत आहे, गाडी मोठी आहे, पण त्याला भान नाही आहे, म्हणजे समय सूचकता नाही. NP करून घर बांधलंय त्यांनी अकोटला, अमरावतीला, अंजनगाव, सुरजीला इत्यादी. तर त्यांनी गरिबीतून कष्ट करून वर आलाय. आताची इच्छा आहे बुवांचे आशीर्वाद मिळावे. कीर्तनकाराने कीर्तना अभंग कोणता घ्यावा? निरंजनी आम्ही बांधिले घर. बरोबर आहे की नाही? जोडून या धन उत्तम व्यवहारे. किंवा घर पाहुणे एकांताचे चिंतन करावं, त्यांनी अभंग निवडला, जाळो आणि संसार बैसलो अंगणी. आता ही भावना ऐकल्यावर त्या घरातल्या लोकांना काय वाटेल हो? लग्न झाली, नवरा नवरी पाया पडायला आल्यावर आम्ही म्हणायचं कल्याण. आपण जर म्हणलो तुमचे लवकरच वाटोळे होऊ द्या, तर नाही का आपला सत्कार?
तिथेच जागची जाग्यावर होईल. निदान वचने किम दरिद्रता जगन मिथ्या आहे हे शंकराचार्यापासून शांभवाद्वैतापर्यंत नाथपंथापर्यंत मला ठाऊकच आहे माऊली तुमच्या कृपेनं. पण परमार्थात येणाऱ्या या सगळ्या सज्जनाला आपण जर म्हणालो परमार्थात या पण तुमचा नाश आहे तर लोकांना पटणार नाही. जरा मी टर्न घेतो, ज्याचा नाश आहे त्याचा पुन्हा उदय होणार आहे. हा जरा टर्न घेतलाय. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? जरा माना हलवा ना प्लीज जरा. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला श्रद्धांजली व्हायचा योग माझ्यावर येऊ नये, बाकी काही नाही. बघा ते हसले हो सगळेजण. वा वा वा. बघा ते तुम्हाला स्कॅन करतात. बघा जरा तिकडे बघा. खर्च ट्रस्टीचा आहे, चेहरे तुमचे, केवढा आनंद आहे कल्पना करा तू. वा वा वा. थँक्यू धन्यवाद. श्रोते हो ऐका ना. उपजे ते मरे ते झुरे. आता मेलीला पुन्हा जिवंत येतो काय? अनेक योनी भोगून तर येतो. हे ज्ञानोबराच्या उभीनं डिटेक्ट झालं. उपजे ते मरे हे झालं अभंग प्रमाण निवडलेलं आणि त्याला ओवी संदर्भास आहे. उपजे ते नासले ते पुनरपी दिसे. ज्ञानोबराचा भाव सांगतो, ओवी सांगत नाही. शेतकरी शेतात गेला, ती फंधरली, त्याला 3 नळ्या. ऐकता ना? त्या एक सत्व रज आणि तमाची, एक आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक आहे आणि त्यावर एक चहाड आहे, त्यावर एक मूठ आहे. शेतकरी बरोबर प्रमाणात त्यातनं धान्य क्रमाने सोडतो आणि 3 नळ्यातनं समान बीज जमिनीमध्ये उतरलं की मातीत ते जातं. मग पाऊस येतो, जमीन फुगल्या जाते, बीज ओलं होतं, बीजातून अंकुर उदयाला येतो आणि एका बीजाला अनेक बीज उत्पन्न होतात. ऐकताय ना? उपजे ते मरे इथपर्यंत ठीक आहे, पण नासिले ते पुनरपी दिसे हा ज्ञानोबराचा भाव आहे. मग उपजे ते मरे इथपर्यंत ठीक आहे, पण मरे ते झुरे. मेल्यानंतर जीव झुरतोच कसा? झुरण्यावर मी 2 दृष्टांत देणार आहे. एक प्रापंचिक आहे आणि एक तरुण तरुणींना जरा बरं वाटावं कीर्तनात म्हणून मी बदललेला आहे. झुरे म्हणजे काय? कीर्तन माझं झालं, हे 4 टाळकरी वादक गायक माझ्या बरोबर होते. एका बंगल्यात आम्ही गेलो. कीर्तनानंतर पुन्हा औक्षण केलं, पुन्हा फुलांच्या माला घातल्या आणि कीर्तनकाराचा मंडप आणि ट्रस्ट सोडून त्याच्या श्रद्धेनं त्यांनी पुन्हा पाकिटात त्याच्या इच्छेप्रमाणे आपके ओरसे सप्रेम भेट असा प्रसाद मला दिला. जरा कीर्तनात कंटाळलेलं मन त्या बंगल्यात गेल्यावर माझं प्रसन्न झालं. दीर्घ श्वास मी सोडला, थंड पाणी मी प्यालो, विश्रांतीचं माझं ठरलं. पंखे चांगले लागले होते, हवा स्वच्छ खिडक्यातनं येत होती. ऐका. पण त्या श्रीमंत मालकाने मला बाजूला घेऊन सांगितलं, महाराज जरा आईचा माझ्या आवाज खोलीत ना आला तर तसं काही वाईट मानू नका. 103 वर्षाचं वय झालंय, वृद्ध झाली म्हातारी, हनवटी वाकडी झाली आहे, चाफ्याच्या कळीसारखं नाक, पण ते सुद्धा आत्ता ठीकठाक नाही. डोळे किलकिले झालेत, कंठशोष करते कधी, रात्रभर झोप येत नाही, स्किन सगळी हाडांना चिटकलेली आहे. कदाचित ओरडली तर तुम्हाला डिस्टर्ब होईल, मग तुम्ही वर विश्रांती घेता का? मी म्हणालो असू देत, तुझी आई काय माझी आई काय. सकाळी उठलो, त्यांनी पुन्हा पाद्यपूजा केली. म्हातारीच्या रूममध्ये गेलो, तिला हात उचलत नव्हते, डोळ्यांनी मी पाहिलं, बरं वाटलं. आणि तो घर मालक मला म्हणाला, महाराज तुम्ही काही असं सांगा ना की माझ्या आईला मोक्ष मिळावा. कारण असं आहे, हे शरीर आता थकलंय आणि एकदा ब्लडिंग सुरू झाली आणि जखमा झाल्या की पाण्याचं बळ जरी टाकलं बेड तरी सुद्धा त्रास झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून मोक्ष गती व्हावी. मी म्हणालो तुझ्याकडं शाळीग्राम असेल तर तुळशीचं पाण्या त्याच्यावरती वाहा, त्याचं तीर्थ घे, वासुदेव म्हण, आईच्या मुखात टाक. श्रोते हो, मोक्षाला जाण्याचे जुने काही कर्मकांडात धर्मात पुराणात मार्ग सांगितलेत, त्याप्रमाणे मी कृती केली. विषय इतकाच, तो म्हणाला महाराज आई माझी देवा घरी जावी. म्हणलं का रे? अहो 7 वर्षापासून आई माझी आजारानं झुरते आहे. झुरणे म्हणजे असहाय्य वेदना होणे. ऐकता का? लगेचच मी शाळीग्रामाचं पाणी त्या म्हातारीला पिण्यासाठी दिलं आणि 2 मिनिटात म्हातारीनं डोळे झाकले. तेव्हापासून मी तीर्थ माझं कोणाला देत नाही. यावरही तुमची कोणाची माझ्यावर भावनाच असेल तर घेऊन पहा, मी देऊन पाहतो. दृष्टांत संपला. दृष्टांत या करता ऐका आता. सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांत.
सिद्धांताची समीक्षा करण्याकरता जी उक्ती उपयोगात आणतात त्याला म्हणतात सोदाहरण, वानगी, दृष्टांत, गोष्ट. झुरणे पदाबद्दल बोललो.